मतदार कन्व्हिन्स कोणाच्या बाजूने झाला ते मतदानातूनच कळणार. परंतु यंदा अकोल्याची संपूर्ण जी निवडणूक आहे ती तिहेरी निवडणूक आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते. खरं तर असं अनेक दिग्गज नेते मंडळी म्हणतात की अभय पाटील, नंतर तुम्ही आणि नंतर अनुप धोत्रे हे तिघेही रिंगणामध्ये आहेत. यंदा विजयाचा विश्वास तुम्हाला किती वाटतोय? अकोलेकर जनता जी आहे ती स्वीकारणार कसं? मी जसं म्हणालो तसं मेजॉरिटी ज्याच्या बाजूने मतदान होईल तो जिंकणार. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण भाकीत करू नये. आपला प्रचाराचा भाग आहे, कन्व्हिन्स करण्याचा भाग आहे, तिथपर्यंत आपण मर्यादित राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि निकाल जो आहे तो लोकांवरती सोडून द्यावा. जो निकाल देतील तो एक्सेप्ट करा. खरं तर दिग्गजांच्या इथे सभा झाल्या, स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक दिवस इथे ठाण मांडून राहिले, अमित शहांची इथे केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहांची सभा झाली. अशात तुम्ही देखील रिंगणात आहात आणि काँग्रेसचा देखील उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे वोटिंग स्प्लिटचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा ठरणार. असे तो स्प्लिटचा मुद्दा जो आहे तो BJP काँग्रेसमधला स्प्लिटचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतोय. मागच्या वेळेस काँग्रेसची मतं ही असणारे BJPकडे गेली होती. यावेळेस काँग्रेसची मतं काँग्रेसकडे जातात का हे पाहण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई होताना आपल्याला सध्या पाहायला मिळते. निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात पैशांचा वापर जो आहे तो होताना पाहायला मिळतो. पहिल्या टप्प्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक जाहिराती असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती अमाप पैसा खर्च झालेला. यंदाही दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये अमाप पैसा खर्च केला गेलेला आहे. तुम्ही प्रचारामध्ये उतरताना या सगळ्या गोष्टींपासून फारकत घेऊन तुम्ही उतरलेला पाहिजे. आपण जेवढी इलेक्शन कमिशनने घालून दिलेली लिमिट आहे त्याच्या अंतर्गत राहून असणारं आपण आपलं हे केलं पाहिजे. आजच्याही असणारं वर्तमानपत्रामध्ये बघितलं म्हणजे मी अकोलाच म्हणत नाही, बुलढाणा आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, परभणी आहे. या सगळ्या मतदारसंघामध्ये आज सर्व पार्टीचे असणारे ॲडव्हर्टिजमेंट आहे. 48 तासा अगोदर इलेक्शन प्रचार त्या मतदारसंघात बंद होतो आणि ह्याची जबाबदारी ROवरती आहे. आता या मतदारसंघामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही याची जबाबदारी रिटर्निंग ऑफिसरनी घेतली पाहिजे होती. ती घेतलेली नाही. उलट आजचे सगळे वर्तमानपत्र हे काँग्रेस आणि BJP यांच्या बातम्याशिवाय दुसऱ्या बातम्याच नाहीत आणि त्याच्यामुळे आचारसंहिता गेली, नियम घेतला म्हणजे कायदेशीर 48 तासा अगोदर तुम्ही कॅम्पेन करू शकत नाही. म्हणजे कुठलाही व्हिज्युअल असेल किंवा इतर असेल तो आता आपल्याला होताना दिसतोय अशी परिस्थिती आहे. खरं तर सर ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे या सगळ्याच्या संदर्भात गंभीर तक्रार करणार का? कारण की तुम्ही म्हटलात की 48 तासा अगोदर निवडणुकीचा प्रचार जो आहे तो थांबवला होतो. त्याच्यामुळे असणारा निवडणूक आयोगाच्या पॉइंट आउट आम्ही करणार आहोत आणि ते काय ॲक्शन घेतील ते आम्ही बघू त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने करोडो रुपयांचे जाहिराती ज्या आहेत त्या थँक्यू. त्याच्याबद्दल सर इलेक्शन कमिशन बघून घे, तो माझा विषय नाही. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. प्रकाश आंबेडकर थोड्याच वेळात सपत्नीक मतदानासाठी निघणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हाती घेतलाय. खरं तर